हॅलो, गुड मॉर्निंग. आज वातावरण बाहेरचं एवढं अगदी रम्य होतं आणि हा गोड चेहरा बघून कामाची सुरुवात केली. माझ्या हातात फोन बघून त्याला असं वाटत होतं, मम्मा काय करते? आणि तो हसत होता एकसारखा बघून. दिवसाची सुरुवात छान नाश्त्यापासून केली. नाश्त्यामध्ये पोहे बनवले होते, सोबतच ॲपल आणि डाळिंबही होते. कधी कधी पोहे खायची मला खूप क्रेविंग होते, त्याच्यामुळे मी झटपट जर काही बनवायचे असेल तर ते पोहेच बनवते. त्यानंतर गॅसचा ओटा क्लीन करायचा होता, कारण रात्री काही तो करण्यात आला नव्हता, म्हणून आत्ता स्वच्छ करून घ्यायचा म्हटलं. गॅस क्लीन केला, कारण किचन जर क्लीन असेल तर मग थोडं मन प्रसन्नही वाटते. किचनच्या बाजूलाच खिडकी असल्यामुळे धूळ माती एवढी असते, सारखी क्लिनिंग करावीच लागते. आणि घरात सर्व जेव्हा क्लीन असतं, स्वच्छ असतं, तेव्हा मन प्रसन्नही राहते. मग पटापट क्लिनिंग घेतले, खालचा ओटाही क्लीन करून घेतला, पाण्याने स्वच्छ धुवून घेतला. कधी कधी त्याच्यावर बारीक मुंग्या पण पडतात, त्याच्यामुळे मला नेहमी असं क्लीन ठेवावंच लागतो. त्यानंतर थोडी भांडी क्लीन करून घेतली. आई बाबा घरी आलेले आहेत, त्यामुळे त्यांच्या आवडीचा बट्ट्या आणि डाळ बनवली होती. संध्याकाळी बीचला जायचा प्लॅन होता. आईबाबांनासुद्धा फिरवून आणायचं होतं. गोव्याला राहत असल्यामुळे जवळच घराजवळ बीच असल्यामुळे इथेच फिरायला आलो. एकीकडे ह्या काकी माझी हेअरस्टाईल करत होत्या. कधी नव्हे ती मी पण पहिल्यांदाच त्यांच्याकडून करून घेतली होती. रुद्रला बीचवर असं खाली बसवलं होतं. त्याला थंडी वाजत होती, पण थोडं बाहेर पडलं तर तो पण थोडा फ्रेश होऊन जातो. त्यामुळे कधीतरी त्याला घेऊन यावंच लागतं बाहेर, आणि ते फार गरजेचं असतं. इथे संध्याकाळी घरी येताना बाहेरच स्नॅक्स केला आणि दिवसाची अशी शेवटची गोड मोमेंट शेअर करत दिवसाचा एंड केला.